सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आता तुमचं रडायचं ठेवा बरं चालू सिस्टमवाले. जरा मी बारीक माणूस आहो. सकाळी 6 वाजता कृष्णाचं रडणं चालू झालं. 9 वाजले रडणं थांबणार. रडू लागला कृष्ण रडू लागला. नाना परी समजावी ते रडते माझे बाळ ताणे समजावी ताराहीना. 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 माझे बाळ ताणे समजावी ताराहीना. रडते माझे समजावी ताराहीना. रडते माझे समजावी तारा. नाना परी समजावी ते. नाना परी समजावी ते. रडते समजावी ताराहीना. रडते माझे बाळ ताणे समजावी 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 ताराहीना. आमच्या गावच्या भाग्यानं बरं काही गायक लोक लाभलेत. मला वाटतं असं सांगतच राहा आणि तुम्ही ऐकतच राहा वाटले. तुमची अवस्था काय मला कळणार गेले. रडत माझे बाळ समजावी ताराहीना. नाना परी समजावी ते. मागितलं ते खाया देते. आता याचं रूपांतर दुसरं आहे बघा. नाना परी समजावी ते परिनायके श्रीहरी. दैवाचा त्याला कोणी दिला कडे घेऊन मी आली. खायला दिली, सोन्याचं दिली, गाडा दिली, काय खेळायचं सगळ्या वस्तू दिल्या. पण रडणं काय थांबलं गेलं. यशोदा माया रस्त्याला आल्या. रस्त्याला काका येऊन कृष्णाला रस्त्याला आल्यावर तिकडून येऊ लागती राधा. राधेला पाहिल्यावरचं रडणंच थांबलं. राधे तुझ्याजवळ काही जादू आहे का ग? 3 तास झालं रडते माझे लेकरू, पण तुला बघून कसं काय गप बसलं. त्यानं म्हणजे तुम्हाला काय कळाले. याच लागे त्याजी येल केले नाना याग. याच लागे केले त्या गेले विषयाचा भोग. चौचरणी आहे, लक्षात ठेवा. याच्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न केले. एका जन्मातली माझी भक्तीने. हिला कुठे कळाले. राधे तुला पाहून गप बसले. मला घरी काडीचं काम करू देण्या गेले. पण तुम्ही लेकराची माय होता ना. आई आहात. समजावायचं काम माईचं आहे बघा. माय शब्द मला मोठं वाटेल. माय शब्द मोठं नाही. आमच्या ज्ञानोबारांनी वापरल्या. जाई न गे माये. हे आई बी हे सगळं तिकडून आले शब्द त्या लग्नातून. माईमध्ये फार समजा शब्दामध्ये जोश आहे, समजा ताकद आहे. समजायचं होतं तुम्ही लेकराची आई होता, माय होता ना. यशोदा माया कृष्णाला घेऊन बाहेर थांबले. खूप समजलो. नाना परी समजावे ते परिनायके श्रीहरी. खायला दही भाताचा काला करून खडगे घेऊन मी आशी फिरले दारोदार. राधे राधे घेई श्यामा सुंदर
राधे राधे हे श्यामा सुंदरा राधे राधे हे श्यामा सुंदरा राधे राधे हे श्यामा सुंदरा हे नेयात धन करे आपुल्या मंदिरा नेयात धन करे आपुल्या मंदिरा तिच्याकडे बघून जरा हसला. ही पहिली लीला आहे. कृष्णा, तुझं 4 वर्षाच्या मधलं रूप एवढं सुंदर आहे कृष्णा. 4-5 वर्षाचा तर 20-22चा होऊन दाखव बरं कसं दिसतोस. मला पहा वाटलं रे कसलंही माणूस तारुण्यामध्ये चांगलं दिसते. हो का मोठं? हा मोठं हो. ते दार बंद कर, जाऊन कडी फिडी लावून नवरा शेताकून येईल. किती वर्षाचा हो सांग? 25 वर्षाचा हो. देवाला एक सवय बरं, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. 25 वर्षाचा उभा टाकला, डोळे झाप म्हणल्यावर. राधा पाहिली, आनंद वाटलं. राधा आणि कृष्ण, देव आणि भक्त, हे दोघांचं एकांतामध्ये बोलणं चाललं. जरा जोराजोरानं बोलत होते. राधे शेताकून आला. राधे, कोण आहे घरात? दार उघड. कोण? गडी माणसाचा आवाज आहे. कुणाला घेऊन बसली? दार उघड. कृष्णा, आता लहान हो, संसार तुटून जाईल. मालक आल्यात. कृष्ण म्हणला, आता मोठं झाल्यावर पुन्हा लहान व्हायला येणार. आम्ही तुम्ही लहान होतो, आता मोठे झालो, पुन्हा लहान व्हायला येते का? बरं, सगळ्याला मोठेपणा पाहिजे, लहानपणा कोणाला नको आहे. लहानपणा देगा देवा. फक्त तुकाराम महाराज बोलले, मुंगी साखर. अरे वा, ते पुराण सांग नको कृष्णा. लहान हो, संसार तुटून जाईल. कृष्ण डोळे झापायला आला. पुन्हा पहिले एवढं झाला लहान. राजाला हिंमत आली, पळत गेली. काय तुमचा जीव चालले का? दम नाही का? एक सपाटा उडला, दार उघड, दार उघड, दार उघड. चला घरामध्ये. कुणाला घेऊन बसले बघा. अरे रागाला. अहो, थोरा मोठ्याचं लेकरू आहे, राजाचं लेकरू आहे. घरी आणले, त्याला दही भाताचा काला करून खायला दिले, त्याला दमच पडत नाही. त्याच्याकडे बघून मी राधेच्या नवऱ्याकडे जरा हसला कृष्ण. त्याला बी वेडच लागलं. लेकरू सुंदर आहे, त्याला रोज आणीचा म्हण. आता तर परमिशन मिळालं मालकाचं. घरी गेलं की लहान असावं, अंताना लहान असावं. घरी आलं की मोठं व्हावं. पुन्हा लहान हो म्हटलं की लहान व्हावं. पुन्हा घरी नेऊन सोडावं. 1 महिना चालला. 1 महिना गावामध्ये गुजगुज चालली. राधिकेच्या घरी थोडं होतो गुजगुज त्या पोळीच्या. राधेची सासू म्हणजे त्या गवळ्याच्या पोरला उद्यापासून आणायचं बंद. राधे गाव मला घेतले. आता नाही राधा. 20 दिवस झाल्यावर म्हणले, आत्याबाई पाण्याला जाऊ नसताना गवळ वाड्या पुढे पाहू म्हणून भाई ओलंडो निरिता करी पाण्याचे चाले झड झडा तो वाट पाहे पडताळवाने घागरी पालते घातली. पाण्याला गेली, पाणी नाही. राधा यमुनेमध्ये उतरली, पाणी घेतली, डोक्यावर घागर घेऊन उभा टाकली होती. पताने राधेला राधेच्या खांद्यावर हात ठेवून उभा टाकला. त्याला लहान मोठं व्हायला येते. फोटो बघताव का? ए लोका हो, जात पळपुळ गाव सगळं सांगा. माझं राधेचं विषयाचं प्रेम नाही, कामण्याचं प्रेम नाही, संसारातलं प्रेम नाही. माझं राधेचं देवभक्ताचं प्रेम आहे. तुम्हाला वाटेल सांगत जावा. पळपुळ लोक गेले. राधेची सासू, ते गवळ्याचं पोरग यमुनेच्या काठावर राधेच्या खांद्यावर हात ठेवून उभा टाकला होतं. देखी लागे माये हे यमुनेच्या तीरी, देखी लागे माये. भांड 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 मांडले. त्या गवळ्याचं तुला माहित नाही कोणी कोण आले. ते खांद्यावर हात ठेवून उभा टाकलं म्हणतेस. अच्छा बाई, मला कल्पनाने मागून केव्हा आलं की एवढं एक बार चान्स द्या. मला पाण्याला जाते, त्याचं चांगलंच करून येते मी भांडून, पण मला जाऊ द्या. राधेची सासू म्हणली, जा पाण्याला. राधा यमुनेच्या तीरावर गेली, नदीमध्ये उतरली, डोक्यावर घागर भरून घेऊन वरी आली. कृष्ण बघतच होता, त्याला करमतच नव्हतं. कोपाटीच्या पलीकडे थांबलाय. ए कृष्णा, माझ्याकडे बघू नकोस, मला बोलू नकोस, माझ्या जवळ येऊ नकोस. मला घरामध्ये जात झालाय, त्रास झालाय, जुलूम झालाय. कृष्ण म्हणला, राधे तुझ्या जवळ येत नाही, तुझ्या खांद्यावर हात ठेवत नाही, तुझ्याकडे पाहत नाही मी.
पण माझ्याजवळ बी एक आहे आयडिया. तिचं नाव आहे मुरली. मुरली काढला आणि कृष्ण वाजू लागला. कृष्णाच्या मुरलीचा आवाज कानावर पडल्यावर राधेचं पाय पुढे उचलला गेलं. तुझ्या मुरलीची धो- सावळिया कशी आहार सावळिया कशी वाजवली हो आहार सावळिया कशी वाजवली मुरली हे गाणं आहार सावळिया कशी वाजवली मुरली हा तुझ्या मुरलीचा म्हणे आगल प्रीत पडला का विव्हाळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले आहा आहा राधा म्हणते कृष्णा तुझ्या मुरलीचा आवाज माझ्या कानावर पडतो. तुझ्या मुरलीची ध्वनी आकर्षित पडली का आणि वळले अंतकरणे मी घर कामधंदा विसरले. आहा आहा रे सावळिया कैसी. तर बी कृष्ण वाजवत होता. नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीनं तान भूक हरली रे. नको वाजवू श्रीहरी मुरली. घागर घेऊन पाणी असे जाता डोळेवरे घागर पाजरली. नको वाजवू श्रीहरी मुरली. राधा सकाळी 8 वाजता पाण्याला गेलती. दुपारची 12 वाजले मुरलीचा ऐकून थांबली. राजाला समाधी लागली. ए सासूराशी सून दिसतेस. सकाळी आली जा घरला सासू भांडेल. तिने सांगितले हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. तिकडे थांबले बघा पलीकडे काठावर मुरली वाजवलेला आहे. त्याचं रूप पाहून माझं चित्त आता कशी जाऊ घरा नव्हे बरा लौकी. कसं जाऊ घरला सांग. दुसरी गव्हाण म्हणली डोक्यावर घागर आहे असं पाय उचल. पुन्हा हे पाय उचल. चलत जा चलत घरी तुला भांडतील. हिनं म्हणले कुठं पाय ठेवू कहा पगडारू कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा देखा तो सब वही ने घेरा देखा तो सब काना रे भले मोहनलाल काना रे मोहनलाल हा तुमचं गावालाच येईल की माझ्याकडे निवेदन. कुठं पाय ठेवू सांगा. कसं चालू सांगा. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिने गेला. तिथं तेव्हा तिथं कृष्ण दिसला नाही मला. बाकीच्या गवळणी राधेला हात धरून घरापर्यंत नेऊन सोडले. राधेची सासू कातावून गेली ती महाराज राघव तुला लाज वाटते का. सकाळी 8ला पाण्याला गेलीस 12 वाजता घरला येतेस. बघ घर भरून कामाचा राडा पडलाय गुडघ्याला. सासू शिवाय दिली खूप. सरसर परती झालीस आता भांड आणि व्याली माय ते लाजे कैसे दाखवीशी जगाशी या तोंड आणि व्याली माय ते लाजे विली राण. ते बोलायला की पहिले तिच्या मायकडे जातात. तुझ्या मायची तर किंमत ठेवायची तेच. नाही त्या बाई चुकले नाही त्या बाई वेळ झाली आता सांगा काय करू. ते पहिले मुलगीला घे. घरामध्ये शिंके होते त्या काळामध्ये. हरणी नावाची पोरगी होती बरीच 1.5 वर्षाची 2 वर्षाची. आंब्याचे दिवस होते. हे भरणी शिंक्यावर ठेव. हरणीला जरा काकद समजा
राजेची सासू सांगेल हिचं कुठं डोकं जाग्यावर होतं. हरीने माझी हरीले शेंक्यावर भरणी ठेवा नाही, हारणीला शेंक्यावर बसवली. बगलामध्ये भरणी घेतली. गब्बस गब्बस गब्बस. राजेची सासू तुझं का डोकं जाग्यावर आहे का? तुझ्या मनामध्ये ते पोरगं बसलं गवळ्याचं. नाही आत्याबाई, नाही आत्याबाई, काहीतरी सोय केली, सपादनी केली. राजाचा सासरा जरा जमणार होता. तिच्या बहिणी त्याच्या मुलीची सोयरीकच होण्या गेली. सोयरे येऊ लागते पण घरातल्या एकाला सासरा सांगितला, राधे तू माझी तुझ्या सासूला मोगले बाई आहे, तिला स्वयंपाक जमत नाही. असं पसंत केल्या साखरच सासऱ्याचं मोठेपणा काढून देऊ लागले. स्वयंपाकात मी लक्ष नव्हतं काय स्वयंपाक शिरा. काही काही लोकांच्या शिरा आहेत महाराज, लाकडं घेऊन जाऊन कधी पोचावं लागते. स्वयंपाक झाला, सगळे डबे होते. मीठ बघा, साखर घालायच्या ऐवजी मीठाचा डब्बा उलतिली. सासू आली, इथलं घातलीत का साखर? नाही आत्याबाई, या तुझ्या नादामध्ये मी सगळं विसरून गेले. मी कामात विसरले. स्वयंपाक मला आठवण नाही, माझी लाज राग. देवाचा धावा केली. सोयरे जेवायला बसले, पान टाकले, सासराही बसला. आता राजाची छाती धडधड करलाले. मीठ घातले कुठं शिरा खात्यात का? नक्की सोयरी खायना. पण देवाची लीला आहे महाराज. एवढ्या शिरा गोड केला देव, त्याला काय उशीर आहे? आले देवाजीच्या मना. सासरा म्हणला, शबायस राधे, माना लागल. काय शिरा, काय स्वयंपाक गोड झाला, शबायस लोकांची लाज राखणारा देव आहे असा कृष्ण. खूप खोड्या करला. शेजाऱ्याच्या घरी चालला, लोकांचे समजा मडके फोडला, घरात खोड्या करला, काडीचं काम करून देणार. यशोदा माता म्हणली, कृष्णा जरा खोड्या करायचं कमी करे बाबा. काय येऊने का करीतोसी चोरी, किती सांगू तारे नाही कसे हरी. परे परता पळून जाशी दुरी. ह्याला कुठं ऐकायची सवय? फक्त खोड्या करायचं. जेवढ म्हणायचं, जेव पडलं की धाबरा पडलं की हे असलं काय ना, या हे सगळं मिसळून दे. तोंड एका आणि 25 पदार्थ कसं खाऊ? यशोदा माया मिसळून दिली. आता हे बाजूबाजूला करून दे. कुणीकडून कड काढायचं मायला जीव खायचं? बरं का, लेकराला जीव खात्यात. अरे कृष्णा, मिसळायला कसं बाजूला होतंय? मी करतो. आण कपडा. ताटवर पदार्थ झाला. कपडा झापल्यावर असा हात फिरविला. ताट पल्लवे झाकेले, होते तैसे तेथे झाले. असा कृष्ण खोड्या करत असताना एक दिवस कृष्णाला समजावू लागले, खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे खोड्या नको करू माझे बाबा, हो बाबा खोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, बाबा बाबा. याला काय काय पण तुम्ही पुढे वेळ काढून देऊ मला. फार चांगली गोष्ट आहे. टाइम संपत निघालाय.
असा खोड्या काही शेजारच्या बायाला म्हणलं यशोदे तुझं गावाला उघडून गेलंय काही झाले का बघ नवस्तर कर घरामध्ये कुणा देवाला गणचौती जवळ झालता 25 होते यशोदा माया गणपतीच्या समोर उभा टाकली गजवदना तेव्हा यशोदा बोलत माझी या मुकुंदा गुणदेवी आईजवळ थांबला होता गणपतीला माझी माय मान देवलेली आहे मी देवा तर हिला कळणार गेले ह्याच्या मागे लागली आहे गणपती देवा माझ्या लेकराला गुण आलं तर तुला 1.25 पोत्याचे लाडू आणि मोदक करतो म्हणून गणपती म्हणला जाऊ द्या गणपतीला बी भगवान देव म्हणतात कृष्ण गणपतीला बी मान देऊ या सगळ्याचा मालकच मी तो हा देवाचाही देव 1 महिना गुणानं राहिला 1 मास देवी खोडी नाही केली प्रतिते तो आली यशोदेशी नवसाला देव पावला मानावं लागल गणपती म्हणजे खरा देव आहे माझं लेकरू घरात काम करू लागले बाहेरची तक्रार नाही लेकराला गुण आला म्हणून 1.25 पोत्याचे मोदक तयार केली टोपले भरभरून नौकरीची गडी देवाला सगळे फिरवायचे आहे आरती करायची आहे माई बरोबर मध्ये गेले की मध्ये जाऊन की बाहेर जाऊन घेवड्यावरची काड्याची पेटीच प्रश्न येथे काळी पेटी मी काय बेड्या उडी मला काय माहिती बाहेर गेली लवकर मिळून दे ना दोघांना पाठवली आणायला काडीची पेटी थोड्यामध्ये मध्ये थांबला होता काय गणपतराव तुम्हाला देव मी बनविलो तुम्हाला निवडून हात दिलो तुम्हाला सरकारमध्ये बसविलो नेऊन तुम्ही आमच्या पैसे लाच खाता बाग गण्या आता गणपती थरथर थरथर कापू लागला मी कुठं म्हणलो मला द्या म्हणून सनी तुमची मायच बोलली ना बरं आई माझी केली नवस बोलली तू काय ना म्हणत होतास मला कसं बोलायचं जमते आता बरं झालं ठीक झालं यशोदा माया बाहेर होती 2 मिनिटामध्ये दोन्ही टोपले एकदाच खाल्ला जिथं काय खायला यायचा भुकारो हा नंदाचा नंदन खाल्ला कोणा जाऊन थरथर कापत थांबला आई आली काड्याची पेटी घेऊन उदबत्ती लावली असं ओवाळली खाले पाहतो तर एका ताटामध्ये एखादी परातीमध्ये समजा मोदक नाही ना लाडू नाही कृष्णा इथला निवद का झाला रे आता मला काय सांगू आई तुला मी काय सांगू तिकडून एक मोठ्या पोटाचा आला सर्वांगाशी त्याने चर्चिलेचे शेंदूर सोळे भयंकर हालत असे आला ते सगळे खाऊन गेला मी कोणात थांबला देव बी जुळून गेलता तुमच्या पुढे मी 2 पोत्याचा मोदक खाल्ला तुम्ही कुठं ना कुठं तुमच्या पोटात गोष्ट आहे ना सांगणार तुम्हाला बी जुळी तू म्हणला देवाला बी गेला देव गेळून या धरी येले यशोदामाया पहिली बरं का गणपतीला दम पडलं नाही नैवेद्य खाल्ला तर खाल्ला कृष्णा देवाल्यावर एक बी देवणारे देव काय झाले कृष्ण हसायला लागला देवापाशी हातामध्ये काठी घेतली असा हात वर उगारली तोंड दाखवला तर भुवने त्या पोटी 14 देखील यशोदा माया म्हणजे लोकांच्या आता तक्रारी ओल्यात भांडे ओल्यात रोज सकाळी मिळवणी गवळणी देती यशोदे यशोदा मातेकडे सकाळी 10 वाजेपर्यंत निष्ठा तक्रारी येत त्या यशोदे ग तुला येईल तुझ्या कानाला या कृष्णाला काहीतरी सांग ग तुला येईल
मला म्हणे तो रे त्या कानाला तुझ्या कृष्णाला काहीतरी लोक कंटाळे यशोदे कृष्णाला सांगावे काही राधिका जावी दोन कीर्तन होत्या वेळ नाही 5 वर्षाचा झाला रस्त्याला लोकाला खाऊन सवय नव्हती पोरं मराठीकले पेंद्या सदाम्या वडज्या बोबड्या वाकड्या नावं नीट नाहीत गरीब परिस्थिती पोरावं तुम्हाला दूध लोणी काही मिळते का हे पक्क होतं खाऊन पोरं म्हणले कृष्णा आमच्या घरी गाई म्हशी आहेत गाई म्हशी घेऊन राहता खोरीला आणि आमच्या घरचं दूध जात आहे सवय लावायचं झालं की माणसं पदरचे खर्च त्याच त्या पोरीला दुधाची लोण्याची तुपाची सवय नाही या माझ्या घरला म्हणला आई हे मी बाहेर गेल्यावर आज हे 50-100 मुलं माझे मित्र झालेत काय देवानं कमी केलंय लोणी मागणाऱ्याला लोणी दे तूप दे दही दे तिला बी वाटलं माझे लेकराचे मित्र आहेत म्हणून महिनाभर खाल्ले हो सवय लागली कृष्ण म्हणला आता तुमच्या घरचं खाऊन आणि माझ्याच घरचं रोज फुगडचं आहे सवय लावायची रे बा असंच आहे बेडी वळणारे माणसं घे बेडी वळ जरदा आहे माझं घे हा हे दारू पिणारे पैसे मी देतो तुझं तू पियाचं काम कर मी देतो 1000 2,000 5,000 सवय लागली एक बार आमचं काढ आता पोरं म्हणले कृष्ण आमच्या घरी काय आहे म्हणून खावा आता कसं करा मिरची रोटी गोड लागणार सगळ्यांची मिटिंग घेतला घ्या रे सामुग्री चोखट खडे काटे सराटे नेट सामान घ्या सगळ्या मुलाची मिटिंग घेतला गावामध्ये धमकी दिला याला तरी अरे लागे नाव माझ्या मागे मागे मिटिंग मध्ये सांगितलं सगळे माझे मागे या मी पुढे होतो दौंडी दिला उद्यापासून मथुरेच्या मध्ये गोकुळात तू तरी कोणी घेऊन जायचं राक्षस बलवान होलाले आमचे मराठी ऐकले एकते ते बाजारात नेऊन तरी बी एवढी दौंडी देऊन मी गवळण निघाली बर का बाहेर आला पेंद्या ते कोण चालले बाई गोकुळातलीच बाई आहे धुळीवरी धुळी भांड्यावर भांडे दुधाचे तुपाचे आहेत कोण चाले बघ पेंद्या पळत पळत गेला हो थांबा कोण तो मी गोकुळातली गवळण आहे कुठं चाललीस मथुरेच्या बागाला लोणी तो पिकायला चालले घरी माझं माझी पत्नी माझे कृष्णाकडे आला कृष्णा आपल्या गोकुळातली गवळण मथुरेच्या बागाला लोणी तो पिकायला चालले गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला गवळण मथुरेला गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला कशी भूल पडली मला कशी भूल पडली मला निघाली गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला कशी भूल पडली मला कशी भूल पडली मला निघाली गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला सले पितांबर शालू गे बाईने सले पितांबर शालू कृष्णा माझा सवे आता नको खेळ होईल तुझा वेळ हवा कशाला गोळण चालली मथुरेला कृष्णा बी गेला आडवा झाला जाऊ नको रे तुला माहित नाही का रात्री दौंडी दिल तो मथुरेच्या बाजारामध्ये घरात खाऊ दे लेकरं बाळ गावातले गावात राहू द्या राक्षस खाऊन बलवान बनल्यात कृष्णाचा रस्ता आडवा धरला त्यावेळी तिने म्हणले जाऊ दे मला जाऊ दे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला कृष्णाला पाहून बाजारामध्ये गेली मथुरेच्या कृष्णाला पाहून गेल्यामुळं तिला भूल पडली कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरे गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे रोक म्हणले मला गोविंद द्या मला दामोदर द्या मला कृष्ण द्या मला विठ्ठल द्या
भांड्याचे तोंड सोडले विकायला जाते असं तोंड बंद करून असं एकावर एक ठेवतं ते उतरंडीसारखं. एकानं म्हणलं मला गोविंद द्या. आता काय गोपिकांचा भाव होता, जोडिया माझारी कानोबा झाला भारी, चंबळे गोरज सांडे बाहेरी. मुलाची मिटिंग घेता चोरी करायला निघाला, हे लांबून मी सांगायचे रंगून कमी बी करायचे. झालं बघा आता असा करतो 2 मिनिटामध्ये बघा तुम्ही. एका घरी चोरी, दुसऱ्या घरी चोरी, तिसऱ्या घरी चोरी, 4 घरी चोरी झाली. सगळ्या गवळ्यानी आल्या, तुझं काय सांग. परवा लांबच्या घरा दारे निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा सैरावरी दयावरी फोडीला. का रे कृष्णा, हिच्या म्हाताऱ्याच्या अंगावर डेरा फोडलास का. 4 घागरीचा ताकाचा अंगणा झोपलतो पण म्हातार. आई कोणतर फोडला असला डेरा फोडीला दंभाचा देवळीच ठाय कंचा कोणतर फोडला असेल. गावात सप्ताह चालवायच्या म्हातारा घरात काबर झोपाव. मग माय कसं बोलतंय.